हाय गाईज, तर आम्ही चाललो आहोत रोह्या इथे फार्म हाऊससाठी. आणि आता उशीर झालेला आहे कारण की स्टार्टिंगपासून ब्लॉग बनवायला नाही भेटला, कारण की आम्ही सामान घेण्यामध्ये व्यस्त होतो. तर निर्णय अचानक भयानक झालेला प्लॅन आणि 1 तासामध्ये ठरलेला प्लॅन आणि लगेच आम्ही निघलो सामान बिमन घेऊन रोह्या येते फार्म हाऊससाठी. आणि आता आपल्याला पोहोचायला लागणार आहे 1 ते 2 तास लागतील, कारण की रोहा खूप पनवेलच्या इथून 60 किलोमीटर असेल आणि जाण्यासाठी टाईम लागणारच, कारण की रात्रीचा वेळ आहे. आम्ही थोडा ब्रेक घेण्यासाठी रस्त्यावरती थांबलेले आहेत आणि आता इथून जायचं आहे आपल्याला. अजून 20-25 किलोमीटर बाकी आहे. बायामा काय बोलशील? हा, तर आता आम्ही रोह्यामध्ये पोचायला फक्त 5 मिनिट बाकी आहेत आणि आता आम्ही CNG भरून घेत आहे. आणि आमची मावशी गाडी नंबर 1 आणि गाडी नंबर 2, कारण की 2 गाड्या घेतलेल्या आहेत आम्ही आणि आता CNG भरत आहे. काहीच, तर आम्ही आता लोकेशनवरती पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता दरवाजा खोलत आहे आम्ही फार्म हाऊस. बोलतं की ना कुठं दरवाजा लिओ तर आले डायरेक्ट जेवण बनवायला घेतले, कारण की रात्रीचे वाजले 11 आणि आता चिकन रोस्टेड बनवलेलं आहे. आणि आता आपण घेऊन जाणार आहोत बाहेर चुलीवरती करण्यासाठी. घेऊन जा बाहेर, तिथं चिकन बनवायचं आपल्याला. तर आता आपण इथं जेवणासाठी चिकन बनवू. जेवणासाठी आपण चिकन बनवू आहे. इथं काय घेतले बनवलं? पनीर चिल्ली, पनीर बुर्जी घेतली बनवायला. आता थांब ना, नॉनव्हेज होते ना, नंतर व्हेज. अरे भूक लागली यार. तर तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 11:30 आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहेत. घे चले भाई, पत्रवडी घे ना. ए भाई लोक, पत्रवडी घे, वेत्ते नको. घे लवकर घे गाईज, आम्ही जेवून घेतो. येतो का? तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत. दाखव बाय, मग टाईम दाखव. 12:40 झालेले आहेत. आणि आता आम्ही इथं चिकन रोस्टेड बनवतो आहे. रात्रीचे वाजले 12:40 आणि आम्ही इथं चिकन रोस्टेड तळत आहे. तेल ना आपला आताच कारलं ना तेला, तसं झालं. इकडं बनवून रेडी झालेले आहेत आपले. एक पिठाचा गोळा बनवून आपले बंडेश बाईला पिठाचा गोळा बनवून बारीकसा, कारण की बंडेश आमच्या ग्रुपमध्ये नवीन आहे, त्यामुळे आम्ही त्याला एक पिठाचा गोळा बनवतो छोटासा. त्यांनी खावा आणि खुश राहावा दिल्या घरी. सो गाईज, तर सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आमचा खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही झोपत आहोत. तर 10-15 झालेले आहेत आणि आता जस्ट आम्ही उठलेलो आहोत सर्वजण. बघू शकता या साईडला मग बंडेश आहे आपला उर्फ नयन. आता उठलेलो आहेत. आता आपण घेऊया आंघोळ करून, फ्रेश होऊन आणि नाश्ता करून. तर मी जात प्रणयमा अंग धवला का? नाही, चालल्या आता प्रोसेसला आहे. चला अंग धवला, चला. गावडा मी उडी टाकायला चालू मध्ये, तुम्हाला यायची काय? तुला चला गाईज, तर अंग बिंग धुवून रेडी झालेलं आहे आणि इथं नाश्ता आणलेला आहे वडापाव. गाईज, तर आता वडापाव घेतले, कारण की आंघोळ बिंगोल झाले. आता वडापाव खाऊ. आता खाली उचलून ठेव ना बरं. हो, खाली उचलून बरं, खाली उचलून ठेव. 150 रुपये ना आपली कोण. बरं, खाली उचलून ठेव. दुसरा ना कर ना, काय ऐकायचं काम कर जरा तुम्ही पण. ठेव विराज. आता इकडं अंडाकडी घेतली माझ्या मामाने बनवायला. खूप प्रणय पाटील आणि तिकडं माझी 1 2 3 4 5 6 7 8 गाईज
8 बकऱ्या बोलले होते ते काका, ते 8 बकऱ्या येतील त्यांना आपल्या इकडे आतमध्ये घे. तर त्यांना आपण आतमध्ये घेणार आहोत. चला चला 1 2 3 या 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 चला 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 या अलरा चल 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 रे चल अलरा घोड्या चल रे सोड्या सोड्या चल. काहीच बघू शकता बोकड तुम्ही बघू शकता. करत किती मोठा आहे बघ. फल बघा दादा किती मोठा आहे. एवढा मोठा करत आपल्या इकडं मला तर वाटतं नाही भेटणार बघायला. आमच्या इकडे तर नाही भेटणार. इकडं आलोय तर बघा किती मोठं फल आहे. कार नाही कार मोकाट नको. इथं आमच्या दादाने घेतले तंदुरी बनवायला. दादा इथंच असतं ना ते. गाईच आता आम्ही चपाती बनवत आहोत कारण की भाकरीला भुजू शकत ना, तर त्यामुळे चपातीवर मारा करू. कर उलटी एवढं लवकर मजा नाही लगेच नाही. तर आता जेवणासाठी आम्ही कोलबी बनवत आहोत. बघू शकता कांदा आणि टमाटा एकदम बारीक केले. जेवणासाठी मस्त आम्ही कोलबी बनवणार. कोलबी बनवले जेवणासाठी. चपाती आणि बाकी मेंबर इथं बसले जेवणासाठी. ए काला काला गाईस. तर आता आम्ही खाडीवरती चाललेलो आहे चिंबोऱ्यांसाठी. एवढे जण निघलेले आहेत. एक दे एक दे भांजे को एक दे. ए मासी एक दे भांजे को एक दे. एक नोट दे भांजे को. बघ आमची मावशी दिलदार आहे. 500 रुपये दिलेले आहे गाईज. आलेलो आहे आम्ही खाडीजवळ. बघू शकता तुम्ही गाईज. तुम्ही बघू शकता बोनी झालेली आहे आपली बारीकशी. बघू दे बरीच आहे तरी बॉडी काही दिसत नाही गाईज कारण की रात्र झाली त्याच्यामुळे काही दिसत नाही. हा चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत थोड्याफार आणि आता आम्ही जात आहोत फार्म हाऊसच्या दिशेने जात आहोत आम्ही आता. तर आपला उद्या सकाळचा कालवण झाले. एवढ्या चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आणि आता आम्ही पोचलेले आहे रामवरती. आम्ही बरफ ठेवलेलं ना गोणी बिणी आहेत सगळं त्यात. एवढ्या भेटलेल्या आहेत. आपला एक कालवण झालेला आहे. म्हणजे तुम्ही आमचे पैसे वाचवले आहेत गाईज. पैसे वाचवले ना. एवढे यांची चालत गेलो टाकरा विक्रांची. बोनी मला फोन केलता म्हणजे पकडली का तुम्ही ना. चना कोळीवाडा आणि चिकन तंदुरी बनवण्यासाठी आम्ही सेटअप केलेला आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत. तेल गरम झाला की आम्ही त्याच्यामध्ये चना टाकणार आणि खाणार. रेडी झाल्यावरती नको टाकून इस्तार. ओके प्लॅस्टिक टाकी बारीक पेटर इकडूनची बघ. इकडूनची कशी पेटत असते. आम्ही उठलेलो आहोत आणि आता अंग धावण्यासाठी जातो स्विमिंग पूल जवळ. अंघोळ करू आणि मग आपण फ्रेश बी होऊ. मग निघू आपण घरी. का आला आता पाण्याने उडी मारायला चालले. जास्त मस्ती नाही करायची कारण की आपल्या हातावर लागले त्यामुळे आपण अंघोळ करू. जास्त मस्ती नको. आता एकाचे 2 होतील. गाईज हा स्विमिंग पूल बघू शकता किती मोठा आहे पण हा भरला नाही कारण की हा भरायला 2 दिवस लागतील कारण की इकडे मोटरला पाणी खूप स्लो आहे. तर आपण छोट्यावाल्यामध्ये अंग देऊ आणि आता उतरत आहे मी. एकदम जरा बरं वाटते.
तो गाईस तर अंघोळ धावून झालेले आणि आम्ही बसलेलो मॅगी करण्यासाठी. आता घेतो मॅगी. आमचा मामा कशी झाली मॅगी गाईस इकडे बघा. फुकट भेटले ना किती पण घ्यायची मॅगीची गाय जेवते बघा ना तुम्ही. काय बोलणार याला आता तुम्हीच सांगा. इकडे बघा आमची मावशी अजून अंगाला पाणी नाही नेहमीच्या प्रमाणे. सो गाईस तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघलेलो आहोत आणि आता आम्ही इथून घरी जाण्यासाठी निघलो. मावशी टाटा बाय. बघू शकता आता एक गाडी लेट येणार आहे आणि एक पुढची सीट दे ना भाई. नंतर देशील ना अर्धे रस्ते नंतर देशील ना पुढची सीट मागं बसतो नंतर. अरे मागं काटायला येतं म्हणून बस ना मागं जरा. फॉर्च्युनर गाडीचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे आणि एक ड्रायव्हर मागं गेलेला आहे आणि आता नवीन ड्रायव्हर आलेला आहे. आमचे टायराची कात्री निघली त्यामुळे आता आम्ही टायर चेंज करतो. बघू शकता हायवेवरती तो ब्रिज आहे ना तिकडून येता येता कात्री निघली टायराची ब्रिजच्या त्या साईडला. तर आम्ही येऊन इथे साईडला लावली गाडी आणि लगेच टायर चेंज करण्यासाठी घेतलेला आहे. टायर चेंज लगेच स्टेपनी लावली लगेच घेतले करायला. गाईज तर आता जस्ट टायर चेंज केलेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. काय माहिती कसं काय झाला. गाडी कम से कम 40-50 स्पीडला होती. एवढी कमी स्पीडला असून सुद्धा टायरची वरची कात्री निघलेली पूर्ण. तर काय बोलायचं बघू शकता. तर आता आम्ही इकडे विजयामंचीकडे आलेलो आहे किरुटपाडला. आता इथून जेवू आणि मग जाऊ आम्ही घरी. आणि आमचा अजय मामा बसलेला आहे जेवायला आणि तिकडे आई आणि ती पब्लिक. गाईस तर किरुटपाडचे आम्ही जेवून निघलो आहोत. आता जाणार आहे आम्ही आमच्या मावशीच्याकडे मुरबीला. त्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी केक कापण्यासाठी जाणार आहे आम्ही तिथे. तर घरी गेलो आणि झोपलो आणि उठल्यानंतर आता आम्ही इथे पोरं आलेले आहेत पार्टीसाठी आणि आता चायनीज बिल खात आहे. आणि आता इथून झाला की आम्ही जाऊ घरी. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. प्रेम काय बोलतं? शेअर पण करा कमेंट पण करा भाऊ. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.